अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 28 ऑक्टोबर वार सोमवार आहे, वसुबारस, आणि त्याच दिवशी आहे रमा एकादशी. आता वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस समजला जातो. आपण दिवाळीचा वसुबारसीच्या दिवशी पहिला दिवा लावत असतो. आता वसुबारसीच्या दिवशी काय बरं करावायचं असतं, तर वसुबारसीच्या दिवशी आपल्याला गाय आणि गाईचं वासरू या दोघांचीही पूजा केली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिकमध्ये सुद्धा आणि पौराणिक शास्त्रांमध्ये आपल्या गोमातेला 33 कोटी देवांची जननी म्हणून ओळखलं जातं. ह्या गोमातेमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. आपल्याला जर काहीच करणं शक्य नसेल तर फक्त आपण रोज गोमातेची जरी पूजा केली तरी 33 कोटी देवांची पूजा आपण तिथे करत असतो. हा असा भाव आहे. आता वसुबारसीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला गाय आणि गाईचं वासरू यांची पूजा करायची. आता बरेच जण शहरामध्ये राहतात तर तिथे आपल्याला गाईचं वासरू किंवा गायही मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी गोशाळाच असतात, तिथे जाऊन आपण गाईची पूजा करू शकतो. परंतु जर समजा तुमच्याकडे गाईची गोशाळा पण नाही आहे, गाईचं येणं पण म्हणजे नाही आहे आजूबाजूला कुठे, तर अशा वेळेस काय करायचं, आपल्या घरामध्ये जर गाईचं वासरू आणि गाय यांची जर मूर्ती असेल तर आपण त्यांची पूजा करायची असते. आता गाईचं पूजा करण्यापूर्वी यथासांग, आता माझ्याकडे सुद्धा गाईची मूर्ती नाही, परंतु आमच्या शेजारी एक शेतकरी काका राहतात, त्यांच्याकडे खूप सारे गायी आहेत. त्या पण देशी गायी आहेत, पांढऱ्या शुभ्र गायी, आणि त्यांचे वासरू आहेत. मग जेव्हा जेव्हा काही सणवार असतो तेव्हा तेव्हा मी गाईला जाऊन तिथे गोग्रास देत असते. त्याचबरोबर तिथे मी त्यांना घाससुद्धा देत असते. मी यथासांग त्याची पूजा करते. इवन रोज मी त्यांना तुपगुळ चपातीचा घास हा देतच असते. आता वसुबारसीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, तर गाईची पूजा करायची आहे. पहिल्यांदा आपल्याला छान असं एक लाल कापड अंथरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या जर देवाऱ्यामध्ये गाईचं मूर्ती आणि वासरू जर असेल तर आपण त्यांना चांगलं यथासांग त्यांचं जे काही पंचामृत असतं त्याच्याने आपल्याला त्यांची पंचामृताने त्यांना आपल्याला आधी अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, परत पुन्हा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला यथासांग त्यांची पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, फूल वगैरे सगळं. पण त्यापूर्वी आपल्याला गाईसाठी, गाईचं अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी माझ्या लाडक्या श्रीकृष्णाने सुद्धा गोपाळ म्हणून घेतलं स्वतःला, आणि त्याने सुद्धा त्याच्या बालवयामध्ये गोपाळ म्हणून त्या गायींची सेवा केलेली आहे. मग याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की साक्षात ज्या पूर्ण सृष्टीची ज्याने निर्मिती केलेली आहे असा हा कृष्ण, त्याने सुद्धा त्या 33 कोटी देवांची स्थान असलेल्या गायीची पूजा केलेली आहे. तर आपल्याला त्याच्या आधी आपल्याला आधी गणपतीची प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे. गणपतीला फूल, हळद, कुंकू, अक्षता, फूल आणि दुर्वा वाहून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला श्रीकृष्णांची सुद्धा त्या पूजा करायची आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला गायीची पूजा करायची आहे. आता गायीची पूजा करायची आहे त्या दिवशी जर तुमच्याकडे साक्षात गाय असेल शेजारी किंवा गोशाळा जवळ असेल तर तुम्ही तिथे जायचं आहे. तिच्या दोन्ही पायांवरती पाणी ओतायचे, ते हळद कुंकू व्हायचं आहे. त्याच्यानंतर गाईला गूळ आणि डाळ खायला द्यायची आहे. आता त्या दिवशी रमा एकादशी असते म्हणून बऱ्याच ठिकाणी काय करतात लोक की गाईचा सुद्धा उपवास आहे या भावनेने कधी कधी फक्त त्यांना गूळ खाऊ घालतात. आता ज्यांच्या ठिकाणी जशी प्रथा आहे तशी. आता आम्ही काय करतो, हरभऱ्याची डाळ, गूळ किंवा गहू आणि गूळ असं आम्ही देत असतो गाईला खायला, किंवा हिरवा चारा वगैरे. काही ठिकाणी फक्त गूळ देतात खायला. आता ज्यांच्याकडे जशी प्रथा आहे तशी तुम्ही करू शकता. आता या दिवशी वसुबारसीच्या दिवशी आईने सुद्धा मुलांसाठी हा उपवास करायचा असतो वसुबारसीच्या दिवशी, की माझ्या बाळाला उदंड आयुष्य, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ देत, त्याला उत्तम असं आरोग्य लाभू देत, यश, कीर्ती, संपन्नता सगळं काही माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या वाट्याला येऊ देत, या भावनेखातर हा मुलांप्रतीचा प्रेमाप्रती
करण्यासाठी हा आईने उपवास करायचा असतो. पण आता त्या दिवशी रमा एकादशी असते, त्यामुळे जे लोक एकादशी म्हणून करतात त्यांनी तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. परंतु जे एकादशी करतात फक्त वसुबारस म्हणून उपवास पकडतात, तर त्यांनी काय करायचं आहे की संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग ह्याचा देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता शक्यतो देवांची एकादशी म्हणून आपण देवाला नैवेद्य अर्पण करू न करू, परंतु गाईला तुम्ही गवारची शेंग आणि बाजरीची भाकरी तो नैवेद्य देऊन तुम्ही स्वतःसुद्धा बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगेवरती उपवास सोडू शकता. आता हे झालं. ज्यावेळेस तुम्ही गाईची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला गाईचा जो उंचवटा भाग असतो पाठीवर, त्याच्यावरती तुम्हाला 3 वेळा हात फिरवायचा आहे आणि तिला म्हणा. आता गाय नाही का, त्यांचं कोणी मालक असेल त्याला तिथे आवर्जून उभं राहायला सांग, कारण की काही वेळेस कसं होतं, खूप जण दिवसभर आलेले असतात, मग गाय पण इरिटेट झालेली असते, कारण की कोणीच नसतं का बऱ्याच वेळेस. पण नाही, अचानक एके दिवशी खूप जण येतात आणि तिची पूजा करतात. मग ते तिच्यासाठी स्वतःच्या स्वरक्षणासाठी ती सुद्धा थोडंसं शिंग वगैरे उभारत असते. एखाद्या वेळेस चुकून लाथ वगैरे लागण्याची शक्यता असते. मग शक्यतो त्याचा जो मालक आहे त्याला तिथे उभं करून तुम्हाला काय करायचं, हा खूप प्रचंड प्रभावशाली उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्या गाईच्या उंचवट्यावरून 3 वेळा हात फिरवा. तेव्हा म्हणताना फक्त तुम्हाला श्री कृष्णाय वासुदेवाय नमः हे म्हणायचं आहे. श्री कृष्णाय वासुदेवाय, श्री कृष्णाय वासुदेव असं म्हणायचं 3 वेळा. आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला लगेच त्या उंचवट्यावरून 4थ्या वेळा त्या उंचवट्यावरून हात फिरवून तुम्हाला तुमची इच्छा म्हणायची आहे. असा अनुभव आहे की दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपली ती इच्छा पूर्ण होत असते. करून बघा, भावनेने करा, श्रद्धेने करा आणि काय अनुभव येतो ते तुम्ही स्वतःच पहा. सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान अशी वसुबारसेची तुम्ही पूजा करून घ्या. भावनेने करा, श्रद्धेने करा. त्याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा किंवा नाही का ओढून ताणून आणलेला कुठला भाव नको आहे, तर तो मोकळा पाहिजे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी जर समजा आता ह्याच्यामध्ये गाईचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वसुबारसेच्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी, त्या दिवशी समजा तुमच्या दारामध्ये जर गाय आली, नेहमी लक्ष ठेवून असायचं. नुसतीच गाय दारामध्येच नाही तर येता जरी तुम्हाला कुठे दिसली तर लगेच तुम्हाला थोडासा गोग्रास द्यायचा आहे, म्हणजे जे तुमच्याकडे खायला असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. आणि जर तुमच्या दारामध्ये गाय आली तर तुम्ही समजून जा की तुमच्या भाग्य उजळण्यासाठी सुरुवात झालेली आहे. कारण की हा प्रचंड सामर्थ्यशाली असं परमेश्वराचा संकेत आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे उगाचच कुठे पण त्याच दिवशी गाय कोणाच्या दारात येणार नाही. तुम्ही बघा, तुमच्या दारात जर गाय आली तर तुम्ही समजून जावा, यथोसांग त्याची पूजा करा, तिला घास द्या, तिला मनापासून तिची प्रार्थना करा आणि तिला जे काही तुमच्या मनातले भाव असतील ते तुम्ही सांगा. अशाच नवीन व्हिडिओ सकट आपण पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.